तर कशा आहेत सगळे कारण व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आज वर्षाचा 5वा दिवस आणि आता आपण निघालोय जो आपला सेटअप आहे तर त्याची एक एक हळूहळू एक एक गोष्ट जमा करायला किती काय प्राइसिंग आहेत ते काढूया. लो बजेट यूट्यूब स्टुडिओ बघू जाऊन आधी ग्रीन स्क्रीन, त्याच्यानंतर साऊंड प्रूफ पॅनल, माईक, हळू लाईट्स आणि ते सगळं मग हळूहळू घेऊ. आता तरी ग्रीन स्क्रीन बघू म्हणजे तात्पुरतं तरी बॅकग्राऊंडसाठी ते यूज होईल. जाऊ बघू नताने हाईट्स आणि मजीद बघू रिंकल फ्री ग्रीन स्क्रीन पडदा रेडी टू गो. स्टँड पाहिजे, एक स्टँड पण बघू जर बजेटमध्ये बसत असेल तर मग स्टँड पण घेऊया. तेवढ्या ह्याच्यातच गाडी आपलीपासून तयार आणि आता निघू. तर गाडीला स्टँड नव्हतं तर स्टँड घेतला. आता इथं GTBला न्यू लकी आहे जे फेमस ऑटोमोबाईल तर ते युनिकॉर्नचं स्टँड घेतलं. ते सौरभकडं आणि मी एक साथ घेणार होतो पण त्यानं घेतलं. तेव्हा एकच अवेलेबल होतं मग त्यानं घेतलं आणि आज मी घेतलंय. शेवटी आता हे लावायचं फिटिंग. हे स्टँड पडलं 200ला, थोडं महाग पडलंय. त्याच्यावेळी घेतलं होतं तेव्हा 100 की 150 रुपयाला होतं. आता 200 रुपये आणि फिटिंगचे 100 रुपये बोलला. तर राहू दे, फिटिंग तर मीच करतो. की फक्त लावायच्यात आणि हे आता अशा ठिकाणी लावायचं बघू. आता तर अशा प्रकारे हे लावून तर झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण फोन फिट करू आणि बघू ही बरोबर बसलंय की काही चेंज करायला हवं आहे. तर एकंदर हे असं दिसतं आणि ह्याच्या प्रकारे तर हे जरा क्रॉस आहे आणि हलतं हे टाईट करू आणि फिट करू अजून. पण हे बरोबर आहे. तर रेनबो बॅकड्रॉप म्हणून हे शॉप आहे आणि इथं ग्रीन स्क्रीन अवेलेबल आहेत आणि बऱ्यापैकी रेटमध्ये आहे. तर आपली झाली आहे घेऊन आणि आता आपण इथून निघू. कॅमेरा मार्केटमध्येच आहे सगळे. इथं जे होलसेल नाही सॉरी कॅमेराचा आहे त्याच्यामध्येच हे आहे रेनबो बॅकड्रॉप म्हणून. तर इथून घेतलेलं आहे आपण. आता निघूया घरी. बॅक टू ओजी. तर सॅमसंगने आता हा शूट करतोय कारण की Xiaomiचा आहे तरी चार्जिंग डूस झालेली आहे आणि आता दही ला ग्रीन स्क्रीन जरा बरं वाटतं. एकाच वस्तू आली आहे. आता हळूहळू बाकीच्या सगळ्या आहेत त्या देखील आपण करूया. आता लावून देऊन बघूया काय कसं आहे एकंदर. आणि भिंत चेंज करायचं माझं चालू आहे हे कळलंच तुम्हाला. आता तर घरी आलो आहे आणि आता तुम्हाला सांगतो एकंदर काय कसा प्लॅन आहे ते. तर घरी आलो आहे आणि आता एकंदर काय कसं प्लॅन आहे ते मी सांगतो तुम्हाला. तर ही जी भिंत आहे तर तिच्यावरती ही जी तार लावलेली आहे तर त्याला मी आणलेली आहे आपली स्क्रीन ग्रीन स्क्रीन ती लावायचा विचार चालू आहे ती तिथं. आणि हा बेड आहे तो ह्या बाजूला, हे कपाट इथं. म्हणजे जरी एक तिथं ती लाईन आहे तर तिथं जरी स्क्रीन आली तर मध्ये बसायला एक खुर्ची एक टेबल एवढी जागा आणि इथून असं शूटला बरोबर जागा बरोबर भेटते. आणि मग तो सोफा जातो तिथं तर तेवढी एक मोठी स्पेस पण आपल्याला भेटते नीट व्यवस्थित. आणि ह्या बाजूला खिडकी आहे, या बाजूला काय नाही. मग असा विचार चालू आहे. तर एकदा करून बघतो सेटअप सगळे हलवा आहे. तर हे कपाट इकडं, हा बेड इकडं आहे. तर आता बघू सगळं कसं होतं आहे. कारण की ह्या बाजूला घेतलं ना ह्या तर हे मला मग जेव्हा करणार मी शूट तेव्हा हलवायला लागणार आणि वरती काय लावण्यासारखं आहे नाही. तर इथं ऑलरेडी ही तार आहे जिथं म्हणजे पडदा लावायलाच होतं वरचा पण तो दाखवलेला नाही. तिथं पडदा काढलेला आहे. तर ते इथं असं सोडलं तर मिनिमम एवढा तरी खाली ग्रीन स्क्रीन येईल. आणि मला हे ना हलवायचं आहे काय जास्त हलव न करता कमीमध्ये होईल ते बघायचं आहे. झालं सगळं सेटअप करून. या बाजूला बेड घेतला, कपाट इथं आहे. आता तिथं स्क्रीन लावून बघूया किती जागा. आणि इथं फोन्स ठेवून किती येतो कारण की ही प्लेन वॉल आहे आणि त्याच्यावरती ग्रीन स्क्रीन येईल तरी पण एक नीट व्यवस्थित वाटेल. आता बघू. आता अजून खोललेला नाही आहे कारण की खोलल्यावरती सगळं हा एक प्लेन असा कपडा आहे त्याला फोल्ड नाही आहे. मग ते फोल्ड शिवायला टाकायची आहे
आणि मग त्याच्यानंतर मग त्या तारेत अडकवायचा आणि मग तेव्हा होणार आपलं काम सक्सेसफुल. तो खोललाय आपण आणि भाई काय वाटतंय कपडा. हा हे बघा, हे सगळं शिलाईसाठी असं दिलेलं आहे. आता हे जाऊन मारायचंय, शिलाई करायची आहे. तर जास्त ओपन नको करायला, असं आहे तशीच घडी ठेवू आणि मग ते घेऊन जाऊ. आता रेडी झालाय, पिशवीत घेतलेला आहे कपडा सॉरी. आणि आता आपण निघालो आहे खाली जायचंय गल्लीत आणि शिलाईवाल्याला सांगायचंय कसं आपल्याला हवंय. बघू. ढन 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 ढन. माईक काढायला बसलो आणि सगळा पसारा मी बाहेर काढलाय. कॅमेरा एवढ्या केबल आहेत आणि आता अजूनच्या चार्जिंगच्या आहेत ते वेगळे आहेत. हे स्टँड आहे, हे सगळे इकडे आहे. परत इकडं पेनड्राईव्ह आहे. हा एक सिंगल आहे, तो कॅमेराला लावतात, आवाजाने ऐकतात, तो आहे शूट करतानाचा. आणि माईक काढलेला आहे, ॲडॅप्टर आहे, पेनड्राईव्ह आहे काढलेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये पण असेल, कॅमेऱ्याच्या बॅगमध्ये पण असेल भरपूर काय काय. सगळं आता रिकामं करून चेक करतोय, बघतोय काय काय आहे. कॅमेऱ्याच्या आतमध्ये पण कार्ड आहे. अजून इथं काय आहे काय बघतोय, त्याचा यूज आपल्याला होईल. सो आता हे 2 पेनड्राईव्ह आहेत. तर त्याच्यामध्ये काय 8 GB आणि 64 GB आहे. तर त्याच्यामध्ये काय डाटा आहे, मला त्याच्यामधला एका डाटा प्रत्येकाच्या लग्नाचा वाटतोय आणि दुसऱ्या तर माहीत नाही काय आहे ते. आणि त्याच्यानंतर अजून बघू, कॅमेराचा यूज आता चालू होऊ शकतो, बघायला लागेल. तर जर नीट व्यवस्थित कॅमेरा चेक करायला दाखवला हवा काय कसा आहे तो. जर समोर फोनच्या ऐवजी कॅमेराचा यूज केला तर ते पण एक होऊ शकतं, पण ते परत कॅमेऱ्याचे व्हिडिओ आहे ते घ्या, त्याच्यात एडिट फोनमध्ये होत नाहीत, मग तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. हां होतात कॅमेऱ्याचे व्हिडिओ फोनमध्ये एडिट होतात. साहिलचे आणि माझे पॉडकास्ट आहे त्याच्यामधून तुम्हाला कळलेलं असेल. तर एकंदर सगळं असं हे सगळं काढून ठेवलेलं आहे. आता ते सगळं जमा करतो मी. चार्जर आहे कॅमेऱ्याचा, पण ते बघायला लागेल चालू आहे की नाही ते सगळं. आता बघू अजून तर काय. आता पडदा देऊन आलो मी. त्याच्यानंतर 5 की 6-6:30 ते बोलवलं नाही परत घ्यायला टेलरनी, तर ते परत घेऊया आणि मग आल्यावरती लावूया. आता इथं वरती मी ठेवलेले आहेत माईक आहेत, 3 माईक भेटलेत. सिम्पेक्सचे आहेत ते आहेत आणि हा एक आहे. असे 3 माईक भेटलेत. अजून काय साधन सामग्री भेटते आपल्याला, तिथं यूज काय करू शकतो तिथे पण बघू. आत्ता घेतलं जेवायला, कारण की सकाळी मी प्यालो होतो प्रोटीन जे दादानं आणलेलं आहे. ते आता घेतलं आहे. कोशिंबीर आहे, भेंडीची भाजी, डाळ, भात. थोडा टाईम पुढे झाला आहे कारण की प्रोटीननी भूक लागत नाही, पोट गच्च झालं. सकाळी लेट उठतो, मग नाश्त्याचा टाईम निघून जातो. मग प्रोटीन प्यालो, मग त्याच्याकडून पोट गच्च झालं आहे, अजून पण गच्च आहे, तरी पण जेवतोय मी. मग त्याच्यानंतर मग रात्री काय खाल्लं ते खाल्लं, ना तर नाही खाणार, आणखी बस झालं एक टाईम जेवण. आणि मग पडदा आणून जायचे. आता जेवण झालं की थंबनेल एडिट करायला बसायचं. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा व्हिडिओ आहे, तो लेट जातोय कारण की प्रणीतचा बड्डेचा व्हिडिओ आहे. त्या एका व्हिडिओमुळे सगळी गडबड झाली आहे आणि सगळं मागं पुढं होतंय. आता ॲडजस्ट कराल तुम्ही. आता जेवतो, भूक लागली आहे, मग काय ते बघू. जाऊन आणलेला आहे पडदा आणि आता पडदा इथं असा लावूया आणि डायरेक्ट शूट चालू करूया. बघूया काय कसं जमतंय, काय बॅकग्राऊंड आता कसा काय येतो, बघू काय कसं होतं ते. चला लावूया आता. भाई साहब ते लावून काय वाटतंय.
माइंड ब्लोईंग. आणि आता दाखवतो थांबा तुम्हाला. झालंय लावून. आता लगेचच एक व्हिडिओ असंच एक शूट करूया ग्रीन स्क्रीनवर. असं पण तुम्हाला दिसत असेल तर आता शूट करूया. हां, माईकच्या आवाजाचं हे बघूया. आधी सिम्पेक्स टेस्ट करू आणि मग त्याच्यानंतर हा टेस्ट करू की आवाजात किती काय फरक येतो आणि कुठला माईक चांगला आहे म्हणजे आपल्याला यूज करायला. रिंकल फ्री वॉशेबल. फक्त जरा हितामध्ये झोल आहे जास्त. स्टँड असतं ते कसं बरोबर नीट टच राहतं. सुरुवात केलेली आहे. होऊन जाऊ दे व्हिडिओ आता. पहिलाच व्हिडिओ आहे हा ग्रीन स्क्रीन आणल्यावरती पहिलाच. आणि पहिलाच व्हिडिओ मी हा माईकचा कम्पॅरिझन करतोय. तर माझ्याकडे आता 2 माईक आहेत त्याचा मी यूज करतो. एक आहे सिम्पेक्सचा आणि दुसरा आहे फिट गिअरचा. तर सिम्पेक्सचा बॉक्स हा असा आहे. त्याच्यामध्ये हे असं सगळं येतं आहे. आणि फिट गिअरमध्ये 2 माईक. सिम्पेक्समध्ये पण 2 माईक, एक ट्रान्समीटर. आणि सिम्पेक्सचा पण एक ट्रान्समीटर. त्याच्यामध्ये C 3.5mm जॅक आणि लाइटनिंग पोर्ट म्हणजे आयफोन जुने तर त्याच्यासाठी पण एक आहे. तर सगळ्यात पहिला मी सिम्पेक्सचा आवाज चेक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग फिट गिअरचा जो माईक आहे तर त्याचा आवाज चेक करूया. लावलाय माईक आणि हा आताचा माईक आहे तो आहे सिम्पेक्सचा SWM मॉडेल नंबर SWM003 वायरलेस मायक्रोफोन सिम्पेक्स. तर ह्याच्यामध्ये लाईव्ह शो, इंटरव्ह्यू, व्लॉग, शॉर्ट व्हिडिओ. त्याच्यानंतर हे 2 माईक भेटतात. त्याच्यामध्ये क्लिअर, टर्बो, हाय सेन्सिटिव्ह, विंड, परत प्लग अँड प्ले, 20 मीटरचा एक अंतर असं, नॉईज कॉन्सुलेशन असा आहे आवाज. आणि आता कसा आवाज येतोय हे तुम्हाला कळत असेल. सिम्पेक्सचा SWM003 वायरलेस मायक्रोफोन हा असा आहे. हा मला पडला होता तरी पण एक 1200-1300च्या नाही 1500-1600च्या आसपास पडला होता. आणि तुम्हाला कळू शकतो आता हा मी इथून काढला, सॉलिड होतो. आता इकडे या बाजूला बोलतोय, या बाजूला बोलतो. आता कसा आवाज येतोय तुम्हाला पण कळत असेल. हॅलो 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 हॅलो. आणि 20 मीटरची रेंज आहे म्हणजे लावून पण 20 मीटर जर लांब गेलात तुम्ही तरी पण त्याचा आवाज हा चांगला येतो, क्लिअर येतो. आणि तरी बघू तिकडे बाहेर जाऊन पण आवाज टेस्ट करायला हवा. आणि आता आपण टेस्ट करूया फिट गिअरचा TX. आणि आत्ता जो माईक मी कनेक्ट केला आहे तर तो आहे फिट गिअरचा TX. त्याचा मॉडेल नंबर आणि काय माहिती नाही कारण की ते ओपनच होते आणि ते दादानं आणलेलं होतं तर ते आता मी यूज करतो. तर ह्याचा आपण आवाज हा एक असा आहे आणि ह्याच्यामध्ये 3 मोड आहेत आणि हा पण खूप सेन्सिटिव्ह आहे. जो मी ब्लॉगिंगसाठी म्हणजे मोटो ब्लॉगसाठी यूज करतो तो हाच ब्लॉग आहे, हाच माईक आहे, सॉरी हाच माईक आहे. आणि हा माईक आता मी इथे ठेवतो आणि आवाज बघा कसा येतोय. आणि आता ह्याच्यामध्ये आधी नॉर्मल आवाज आहे हा आणि वर पंखा चालू आहे तर आवाज कसा येतोय हे तुम्हाला कळेल सुद्धा. आताच पंखा लावला आहे मी. आणि आता मी नॉईज कॉन्सुलेशन चालू करतो. तर 1 क्लिक 3 मोड आहेत. आता नॉईज कॉन्सुलेशन चालू झालं आहे. आता पंख्याच्या आवाजाने काय कसा आहे हे तुम्हाला कळत असेल. आणि तिसरा आवाज आहे इको. तर इको आवाज पण आता मी चालू करतो. आणि आता आवाज जो आहे तो इको आहे. आणि हा आवाज कसा येतोय हे तुम्ही नक्की सांगा, कमेंट करा. आणि चांगल्या प्रकारे असे 2 माईक आहेत माझ्याकडे जे मी यूज करतो. परत नॉर्मल करतो, परत नॉर्मलवाला नॉईज कॉन्सुलेशन 1 क्लिक आहे. डायरेक्ट त्याचा जो ट्रान्समीटर तो लावला, कनेक्ट होतं, लाईट कनेक्ट होते. त्याची रेड लाईट, याची व्हाईट लाईट आहे. आणि याच्यासोबत पण 2 माईक आहेत आणि हे पण चांगले आहेत. गावाला मी जे काही शूट केलंय किंवा आतापर्यंत जे मोठे ब्लॉग शूट करत आलोय गावाला गेल्यापासूनच्या नंतरचे तर ते सगळे मी ह्या माईकवर मोठे ब्लॉग शूट केलेले आहेत नॉईज कॉन्सुलेशन वरती. आणि चांगला आहे पण सेन्सिटिव्ह असल्यामुळे जरासा हल्ला
तरी पण एक असं आवाज जो आहे तो एक ग्लिच कसा येतो तसा आहे आवाज. पण आता हे दोन्ही माईक तुम्ही बघितलेले सिम्पेक्सचा पण SWM-003 आणि फिट गिअरचा TX, त्याचा मॉडेल नंबर आणि मला माहिती नाही, सर्च केला पण ते कॉमन असे येत आहेत. यूट्यूबला पण ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पण ते कॉमन असे येतात. पण आवाज कसा आहे ते तुम्ही नक्की सांगा. आणि ग्रीन स्क्रीन लावलेला हा पहिलाच व्हिडिओ, त्याला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता बिना माईकचा मी परत एक ब्लॉग चालू केला आहे. माझ्या मागं आहे ग्रीन स्क्रीन, तुम्ही पाहू शकता. आणि आता वॉलपेपर डिजिटल बॅकग्राऊंड असतो तो लावला आहे मी. तर तरी लाईटचा इफेक्ट मला भरपूर करावं लागणार आहे. आणि आत्ता नीट व्यवस्थित ग्रीन स्क्रीनची एडिटिंग काय अशी असते हे शिकायला लागणार आहे. पहिला सेटअपची सुरुवात झालेली आहे स्टुडिओची. ग्रीन स्क्रीन घेऊन हळूहळू स्टँड लाईट सगळं एक 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 घेऊया. तर व्लॉग हा एवढाच इथं एंड करतो मी. तर कसा वाटला हे नक्की सांगा.